राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। दुपारी 2 वाजता शिवाजीनगर कोर्टामध्ये या दोघांना हजर केलं जाणार आहे। हगवणेला मदत करणाऱ्यांचाही आता पोलीस शोध घेण्याची शक्यता आहे, कारण हगवणे फरार होते आणि आताच थोड्या वेळापूर्वी आपण दृश्य सुद्धा पाहिले। त्या दृश्यांमध्ये हे दोन्ही आरोपी त्यांच्यासमोर 3 जण होते। ते हॉटेलमध्ये जेवण करतानाची दृश्य समोर आली। ती सीसीटीव्ही फुटेज पुढारी न्यूजच्या हाती लागलं। त्यानंतर ते एका गाडीमध्ये बसून निघाले। त्यामुळे या दोघांना मदत करणाऱ्यांचा सुद्धा आता पोलीस शोध घेण्याची शक्यता आहे। दुपारी 2 वाजता या दोघांना शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत जोडले। तुषार, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला आज दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे, काय तपशील? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर राजेंद्र हगवणेंना पहाटे खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुण्याच्या स्वारगेट परिसरातून अटक केली आणि त्यानंतर राजेंद्र हगवणेंना पुणे DCP झोन 2 या ऑफिसमध्ये आणण्यात आलं। त्यामध्ये सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे हे दोघंही खरं तर त्या ठिकाणी पोलिसांनी आणले आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांचा जी स्टेशन डायरी आहे त्या स्टेशन डायरीमध्ये त्यांची नोंद करण्यात आली। त्यानंतर त्यांचं मेडिकल खरं तर पोलिसांकडनं करण्यात आलं आणि आज दुपारी 2 वाजता पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पोलीस कशा पद्धतीने तिथे युक्तिवाद करतायत किंवा कोर्टाला कशा पद्धतीने माहिती देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर कोर्टाकडनं यांना रिमांड मिळते का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिलं तर पोलिसांनी ही संपूर्ण सूत्र हलवली आणि सूत्र हलवल्यानंतर राजेंद्र हगवणे असतील किंवा सुशील हगवणे असतील यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यामध्ये अटक करण्यामध्ये यश आल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच तुषार, वेळोवेळी याबाबतचे अपडेट आपल्याकडून घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद। तर दुपारी 2 वाजता शिवाजीनगर कोर्टामध्ये दोघांना हजर केलं जाणार आहे।